नमस्कार. मी भाऊ तोरसेकर. तुम्ही बघत आहात प्रतिपक्ष. मित्रांनो, एकूणच शिवसेना म्हणजे बाळासाहेबांनी ज्यांच्याकडे वारसा दिला त्या उद्धव ठाकरे यांनी जे काही गेल्या 5 वर्षात राजकारण केले आणि त्याच्यापेक्षाही गेल्या 3 वर्षात राजकारण केले ते बघितलं. मग त्यांची कीव करावी, दया करावी, काय करावं हे कळत नाही. एखाद्या अत्यंत यशस्वी अशा व्यक्तीच्या वारसांनी, पित्याने किंवा पूर्वजांनी निर्माण केलेल्या महान वारशाचा, पुण्याईचं मातीमोल करून टाकावं, त्यापेक्षा उद्धव ठाकरे यांनी गेल्या 5 वर्षात, 3 वर्षात काहीही नवं केलेलं नाही. आणि आपल्या अपयशाचा खापर दुसऱ्यावर माणूस फोडायला लागतो, तेव्हा खात्रीपूर्वक समजावं, तो आपल्या नाकर्तेपणाचा बोंबा ठोकून आपलीच बेअब्रू करून घेत असतो. उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री होण्यासाठी जे काय केलं त्यातून त्यांनी आपली गद्दारी दाखवली, त्याबद्दल टीका झालेली आम्ही केली आहे. ज्यांनी कोणी कौतुक केलं करावं, हरकत नाही. पण 5 वर्षानंतर, जवळजवळ 6 वर्षानंतर त्याचे जे दुष्परिणाम समोर आलेत, अहंकारापोटी हे केलं यात नवल नाही. आणि अनेकदा असं असतं की जगात ज्या इतर घडामोडी चालू असतात त्यापासून आपण शिकायचं असतं. मी नेहमी सांगतो, आपल्या पूर्वजांनी अनेक म्हणी तयार करून ठेवल्या. त्यातली एक म्हण अशी आहे की पुढच्या ठेच मागचा शहाणा. म्हणजे पुढचा, आपल्या पुढे चालणारा जो आहे, तो जिथे अडखळला, जिथे पडला, जिथे काय तो त्याला जखमी झाला, ढोपरं फुटली, त्यातून आपण घ्यायचा धडा म्हणजे तो जो काय अडथळा असेल, दगड असेल, खड्डा असेल, त्याला वळसा घेऊन पुढे जाणं. आपण त्या जाणीवपूर्वक संकटात उडी न घेणं, यालाच म्हणतात पुढच्या ठेच मागचा शहाणा. पण मागचा अनेकदा अतिशहाणा असतो. तो म्हणतो त्याला, मूर्खाला, दगड आहे असं वाटलं, खड्डा आहे असं वाटलं, तो खड्डा नव्हता. मी त्याच्यापेक्षा हुशार, धूर्त आणि चतुर आहे. त्यामुळे मी कुठचंही नुकसान न होता त्या खड्ड्यात पडून देखील आरपार, किंवा त्या दगडावर आपटून देखील आरपार यशस्वीपणे जाईल. मला ओरखडा सुद्धा उठणार नाही. इतका तो अतिशहाणा जो असतो तो भ्रमिष्ट होतो आणि त्यातून मग पुढच्या घटना घडतात. पण सांगायचा मुद्दा इतकाच की दुसऱ्यांचे अनुभव असतील, ते आपल्याला दिसत असतील किंवा त्यांनी सांगितलेले असतील, तर त्यापासून शहाणं व्हायचं असतं. आणि आपण शहाणे आहोत हा एकदा गर्व झाला, त्याचा अहंकार झाला, की तुम्हाला कोणीही काहीही फसवायची गरज नसते, हरवायची गरज नसते. तुम्ही सतत हरण्याची आणि आपल्या नुकसानाची बेगमी करत असता. उद्धव ठाकरे यांच्या चुकलेल्या राजकारणावर मी आजपर्यंत अनेकदा टीका केली आहे. आज मी एकनाथ शिंदे या त्यांच्या एका नेत्याने अख्खा पक्ष आपल्याकडे वळवला, तो का वळवला याचं आत्मचिंतन 3 वर्ष गेल्यानंतर देखील उद्धव ठाकरेंना करावंसं वाटत नाही. याचं कारण फक्त अहंकार आहे की मी चुकलो नाही. आणि जोपर्यंत तुम्ही चूक समजून घेत नाही, त्या चुकीसाठी आत्मचिंतन करत नाही, तोपर्यंत ती चूक सुधारली जात नाही. आणि तीच तीच चूक तुम्ही परत परत करत राहता आणि परत परत अधिक आपलं नुकसान करून घेता. मी जेव्हा त्यांच्याकडे बघतो तेव्हा मला सतत नितीश कुमार आणि चंद्राबाबू नायडू आठवतात. आणि हे मी वारंवार सांगून झाले, नव्याने सांगतो असं नाहीये. 2013 मध्ये जेव्हा भारतीय जनता पक्षाने नरेंद्र मोदी यांना पंतप्रधान पदाच्या शर्यतीतला आपला स्पर्धक बनवलं, तेव्हा कारण नसताना एनडीएत असलेले नितीश कुमार हे मोदींना हटवा, मोदी नको असं करायला लागले. आणि शेवटी ते भाजप स्वीकारायला तयार नाही म्हणून एनडीए सोडून बाहेर पडले. आणि झालं काय?
खुद्द बिहारमध्ये, बाकी देशात काय झालं हे सोडून द्या, खुद्द बिहारमध्ये तेव्हा नितीश कुमार यांच्याकडे 40 लोकसभेपैकी 20 जागा होत्या आणि भाजपकडे 12 जागा होत्या. पण आपल्यापेक्षा मोदी क्षुल्लक आहे हे दाखवण्यासाठी अहंकाराने फुललेले नितीश कुमार यांनी स्वबळावर बिहारच्या लोकसभा निवडणुका लढवल्या. ते एनडीएतून बाहेर पडले आणि 40 मध्ये 20 वरून 4 इतकीच यांची संख्या आली. उलट भाजपची संख्या पार 20 पर्यंत गेली, 12 वरून 8 वाढले. आणि 2019च्या निवडणुका येईपर्यंत त्याच नितीश कुमारना परत एकदा मोदी सोबत येऊन 16 खासदार निवडून आणावे लागले. दरम्यान त्यांनी सरकार वाचवलं होतं. 2014 नंतर सरकार वाचवलं, पण त्यासाठी ज्या लालू प्रसाद यादव बरोबर उभा दावा मांडला होता, लालू प्रसाद यादवनी यांना बिहारमधून हाकून तडीपार करण्यापर्यंत पाळी आणली होती. त्या लालू प्रसाद समोर नाक रगडून शरणागत व्हावं लागलं, मुख्यमंत्री पद टिकलं. पण परत एकदा 2019ची लोकसभा येईपर्यंत नितीश कुमारांना मोदींना शरणागत व्हावं लागलं. 2023 मध्ये तेच नितीश कुमार परत मोदींना दगा देऊन लालूंकडे गेले. सॉरी, त्याच्या आधी गेले, 2022 मध्ये गेले आणि वर्ष दीड वर्षांनी परत मोदींना शरण आले. ही सगळी आपली आपलीच नाचक्की त्यांनी करून घेतली. भाजपने त्यांची नाचक्की केली नाही. आपली कुवत नसताना, आपले कर्तृत्व नसताना जेव्हा माणूस अहंकाराच्या आहारी जातो आणि महत्वाकांक्षेला आवर घालू शकत नाही, तेव्हा हेच होतं. आणि हे उदाहरण डोळ्यासमोर होतं. ज्या लालूंनी आपल्याला धुपवलं होतं, त्यातून भाजपने आपल्याला सपोर्ट केला म्हणून आपण बिहारमध्ये उभं राहिलो, हे नितीश कुमार विसरले होते. आणि तीच गोष्ट महाराष्ट्रात होती. 2005 मध्ये शिवसेनेतून बाजूला झालेले राज ठाकरे यांनी 2009च्या निवडणुका लढवल्या आणि त्यामध्ये मुंबई ठाणे परिसरात शिवसेनेला आणि त्यांच्याबरोबर भारतीय जनता पक्षाला पण धुपवून टाकलं होतं. अगदी मुंबईत सुद्धा शिवसेनेपेक्षा मनसेचे 2 आमदार 2009 मध्ये अधिकचे निवडून आले होते. ह्यांचे 4, त्यांचे 6 होते. त्यातून उद्धव ठाकरे सावरले. लोकसभेत एकही खासदार मुंबई ठाण्यातला नव्हता आणि मुंबईत कसेबसे 4 आमदार आले होते. अशा उद्धव ठाकरेंना 2014 मध्ये मोदी लाटेचा फायदा मिळाला आणि अगदी 18 खासदारांपर्यंत उद्धव ठाकरे जाऊन पोहोचले. तुम्हाला संजीवनी कोणी मिळाली, कुठून मिळाली? पण अहंकार किती बघा. आमच्यामुळे भाजपा उभा राहिला, हा जो अहंकार असतो ना, तोच तुम्हाला डुबवतो. आणि एकदा तो अहंकार तुमच्यावर स्वार झाला की उद्या काल परवापर्यंत तुम्ही इतर पक्षांवर दुगाण्या झाडत असता. शेवटी तुम्ही त्यांच्यावर दुगाण्या झाडून संपले की स्वकीयांवर दुगाण्या झाडायला लागता, त्यांनाही घालून पाडून वागवायला लागता आणि त्यातून तुमच्या पक्षामध्ये, संघटनेमध्ये, कुटुंबामध्ये दुवंग सुरू होतो. जी नितीशची गोष्ट होती तीच चंद्राबाबूची होती. 2002 मध्ये गुजरातच्या मुख्यमंत्री पदावरून नरेंद्र मोदींना हटवा म्हणून एनडीए सोडलेले चंद्राबाबू नायडू यांचा 2004च्या निवडणुकीत धुव्वा उडाला अवघ्या 2 वर्षात. आणि राजशेखर रेड्डी म्हणजे जगमोहन रेड्डी आहे त्याचे वडील यांनी आंध्र प्रदेश जिंकला जेव्हा तेलंगणा आंध्र एकत्र होते. आणि जो वनवास सुरू झाला चंद्रबाबू नायडूचा, तो 2004 पासून 2014 पर्यंत चालू राहिला. लागोपाठ 2 विधानसभा निवडणुकात राजशेखर रेड्डी यांनी जिंकल्या, काँग्रेसचं राज्य आलं आणि चंद्रबाबू नायडू वनवासात गेले. 5 वर्षाचा वनवास सोसल्यानंतर परत एकदा 2000
14 मध्ये मोदींच्या संजीवनीवर तो माणूस उभा राहिला, पण त्याला 2018 मध्ये दुर्बुद्धी सुचली. ही उदाहरणं उद्धव ठाकरे यांच्यासाठी उदाहरणं आहेत. ज्या काँग्रेसला हरवता हरवता भाजपशी दोस्ती आणि भाजपला धडा शिकवण्यासाठी काँग्रेसची दोस्ती, यामध्ये नितीश कुमार असोत किंवा चंद्राबाबू नायडू असोत, त्यांनी आपल्या यशस्वी राजकारणाची धुळधाण करून घेतली, धुळधाण केली. त्याला इतर कोणी जबाबदार नाही, काँग्रेस ना भाजपा, दुसरा कोणीही जबाबदार नसतो. तुम्ही अहंकाराच्या आहारी जाऊन बेताल वागायला लागलात की तुम्हाला दुसरा कोणी शत्रू नकोच असतो. आणि मग अशा वेळेला तुम्ही आपल्याच लोकांना दुगाण्या झाडायला लागता. आणि एकनाथ शिंदे हे आता उद्धव ठाकरे यांचे सगळ्यात मोठे शत्रू झालेले आहेत. उठता बसता झोपेत जागेपणी भाजपपेक्षा एकनाथला शिव्या घालायच्या. त्यातून तुमचं काय कल्याण होणार आहे? एकनाथ शिंदे शिवसेनेचे आमदार घेऊन गेले, पक्षाचं नाव चिन्ह घेऊन गेले, त्याला आता 3 वर्ष झालीत. तो खटला सुप्रीम कोर्टात सुटेल तेव्हा सुटेल. तुमच्या हाती जेवढं काय उरलंय तिथून सुरुवात करायला हवी. 1984च्या निवडणुकीत भाजपचे अवघे 2 खासदार 543 मध्ये निवडून आले होते. तिथून सुरुवात करून 5 वर्षामध्ये त्यांनी 86 खासदार निवडून आणण्यापर्यंत मजल मारली. तेव्हा वोट चोरी किंवा फ्रॉड किंवा काँग्रेसच्या नावाने दुगाड्या झाडत बसणं हे नाही केलं. आपली संघटना आपल्या जिथे शक्ती आहे तिथे मजबूत केली. जिथे आपण तुलनेने दुर्बळ आहोत तिथे मित्र पक्ष शोधले. जनता दल असो, कम्युनिस्ट पार्टी असो, कुठचेही पक्ष असो, महाराष्ट्रात शिवसेना असो, मिळेल त्याच्याबरोबर आघाड्या करत भाजपने पहिल्यांदा त्या राज्यामध्ये आपली जी संघटना होती त्या संघटनेला मदतीला कोणाला तरी घेऊन अधिक बळकट केलं. आणि ती बळकटी आल्यानंतर हळूहळू विविध राज्यातल्या भाजपला इतर एकमेक राज्याशी कोऑर्डिनेट करत आपलं अजिबात स्थान नाही अशा केरळ असो, तमिळनाडू असो, बंगाल असो, ओरिसा असो इत्यादी राज्यामध्ये आपले संघटनात्मक हातपाय पसरण्याचा प्रयत्न केला. आणि आज काँग्रेस सारख्या 150-140 वर्ष जुन्या पक्षाला धुपवून भाजप हा देशातला सर्वात मोठा पक्ष झालाय. काँग्रेसच्या दुपटीने मत आणि तिपटीने जागा जिंकणारा पक्ष झाला. तो शिव्याशाप देत बसला नव्हता, टीका केली, दोष दाखवले, पण आपलं संघटन वाढवलं. उद्धव ठाकरे यांचं एकूण राजकारण बघितलं तर दुसऱ्याच्या नावाने नाकं मुरडायची हेच त्यांना राजकारण वाटतं. रोज सकाळी संजय राऊत यांना कामाला लावलंय, कसलंही काहीतरी खुसपट काढायचं आणि शिंदे किंवा भाजप, देवेंद्र फडणवीस, मोदी, शहा यांच्या नावाने शिव्या शाप द्यायचे. एकनाथ शिंदेना जास्त शिव्या अर्थातच. आणि मला अचानक एक तुमच्या शाहीर साबळेंचं एक भारूड आठवलं, जे एकनाथी भारूड आहे. सत्वर पाव ग मला भवानी आई रोडगा वाहीन तुला. ही जणू काय आता उभाठा शिवसेनेची पॉलिसी बनलेली आहे, धोरण बनलंय, राजकीय भूमिका झालेली आहे. ऐकलं असेल तुम्ही, सासरा माझा गावी गेला तिकडेच खपवी त्याला, भवानी आई रोडगा वाहीन तुला. नंदेचं कार्ट किरकिर करतं खरुज येऊ दे त्याला, भवानी आई रोडगा वाहीन तुला. रोज कोणाच्या तरी कोणाच्या नावाने शिव्याशाप द्यायचं, आपल्यासाठी काही करायचं नाही, आपल्यासाठी भलं चिंतायचं सुद्धा नाही. दुसऱ्याचं वाटोळं होऊ देत, दुसऱ्याचं नुकसान होऊ देत, बस ह्यासाठीच इच्छा आकांक्षा बाळगायच्या. त्यात त्यांचं भलं वाईट काय व्हायचं ते होतं, पण तुमचं तर कल्याण होत नाही ना. कारण तुम्ही आपलं भलं करून घेण्यासाठी कसलेही प्रयत्न करत नाही.
त्यासाठी आटापिटा करत नाही, धावपळ करत नाही, विचार करत नाही, योजना आखत नाही, मग तुमचं भलं कसं होणार? दुसरा कोणीतरी काँग्रेस पक्ष येईल आणि आपलं भलं करेल, शरद पवारांचा पक्ष येईल आणि आपलं कल्याण करेल. या भ्रमामध्ये उद्धव ठाकरे आहेत की काय? आणि त्यामुळे आता हे दोन्ही पक्षांच्या जोडीला जाऊन उपयोग नाही, तर आपण आता आपला दुरावलेला चुलत भाऊ आहे राज ठाकरे, त्याला बरोबर घेऊन परत एकदा मुंबई महापालिका जिंकू. अरे मुंबई महापालिका 35 वर्ष तुमच्याकडे होती, फारसे प्रयत्न न करता मुंबई महापालिका जिंकण्याची क्षमता शिवसेनेमध्ये होती. राज ठाकरे जाऊन सुद्धा 2007, 2012 तुम्ही जिंकलं ना. आणि 2017 मध्ये तर भाजप तुमच्या विरुद्ध होता, तरीही तुम्ही जिंकलात, कारण तुम्ही पित्याने बनवलेली एक संघ मजबूत संघटना तिचं नेतृत्व करत होता. ती शिवसेना, त्यातला एक एक शिवसैनिक, त्यातला एक एक पदाधिकारी, त्याचे नगरसेवक, आमदार जे कोणी असतील, जे जे शिवसेना म्हणून राबायला आणि आपलं सर्वस्व समर्पित करायला तयार होते, किंवा तुमच्यासाठी जे जे कोणी सदिच्छा बाळगून होते, त्यांना जपणं, जोपासणं, चुचकारणं, प्रोत्साहित करणं, याला राजकारण म्हणतात, याचा विसर पडला होता. आणि त्यामुळे तुमच्या बरोबर प्रामाणिकपणे वागणारे, तुमच्यासाठी पक्षाला ताकद देणारे असे लोक होते. त्यांना ज्या लाथा मारायला सुरुवात झाली, त्यातूनच 2022 मध्ये पक्षात फूट पडली आणि 40 आमदार एकनाथ शिंदे बरोबर निघून गेले, भाजपच्या बाजूला जाऊन बसले आणि तुम्हाला सत्तेवरून पाय उतार बाबा. जी संघटना, जे आमदार, जी कार्यकर्त्यांची ताकद, जी कार्यकर्त्यांची निष्ठा तुम्हाला ओळखता आली नाही, पण त्याच निष्ठेमुळे तुम्ही अगदी दुसऱ्या बरोबर गेलात, तरी ते 56 आमदार होते म्हणून तुम्ही मुख्यमंत्री होऊ शकला असता. तुमच्यापेक्षा शरद पवारांचे आमदार 2च कमी होते, तरीही तुम्हाला मुख्यमंत्रीपद दिलं. याचं कारण ते 40 आमदार तुमच्या बरोबर होते. ते गेले तर जाऊ देत. ही जी अरेरावी आहे, हा जो उद्धटपणा आहे, त्यांनी तुम्ही ते गमावलं. आणि आज त्याच एकनाथ शिंदेला उठता बसता झोपेत जागेपणी शिव्या देण्यापलीकडे काही होत नाहीये. आणि मग कधी कधी देवेंद्र फडणवीसला पण शिव्या द्यायच्या, एक तर तू राहशील किंवा मी राहीन, म्हणजे एकटा मीच राहिलो पाहिजे. आणि नेमकी तीच गोष्ट, तीच ओळ किंवा तोच आशय संत एकनाथांच्या त्या भारुडामध्ये आलेला आहे. गांजलेली, त्रस्त झालेली एखादी सासूरवासीन ज्या चिडचिडीने रडत शिव्याशाप देते, त्यापेक्षा उद्धव ठाकरेंची अवस्था आज वेगळी नाहीये. नंदेचं कार्ट खिरखिर करतं, त्याला खरूच येऊ देत. माझा नवरा कुठेतरी त्याला हपवून टाक. आणखीन कोण आहे, तिला जाऊ आहे, तिला विधवा करून टाक. चांगलं बोलायचंच नाही. आणि मग शेवट येतो जेव्हा म्हणते, एका जनार्दनी एकटीच राहू दे मला, सगळ्यांचं तळपट होऊ दे आणि फक्त मी राहू दे. एक तर तू राहशील किंवा मी राहील. हे बघा, नेमकंच्या नेमकं एकनाथ महाराजांच्या त्या भारुडामध्ये आलेलं आहे. एकटीच राहू दे मला, एका जनार्दनी एकटीच राहू दे मला, भवानी आई रोडगा वाहीन तुला. अर्थात इथे थोडा फरक आहे, की रोजच्या रोज खुळेपणा करणारा असा एक कोडगा त्यांनी वाऱ्यावर सोडलेला आहे. संजय राऊत ज्या पद्धतीत बोलतात, ज्या पद्धतीत पक्षाची भूमिका मांडतात, ते रोजच्या रोज हास्यास्पद ठरते, खुळचट ठरते. नाक कापलं जातं पक्षाचं, पक्षाची बेअब्रू होते, पक्षाची अप्रतिष्ठा होते. पण त्याचा धिम्म परिणाम ज्या व्यक्तीवर होत नाही, त्याचं नाव संजय राऊत आहे. आणि म्हणून त्याला कोडगा म्हणायला लागतो. की आपल्याकडे असाच एक वाक्प्रचार आहे ना, कोडग्या कोडग्या लाज नाही, कालचं बोलणं आज नाही. असा कोडगा राहुल गांधी, उद्धव ठाकरेंनी माध्यमात सोडून दिलेला आहे. फरक फक्त एकनाथ
संत एकनाथांच्या त्या भारुडामध्ये आणि उद्धव ठाकरेंच्या भारुडामध्ये एकच फरक आहे. भवानी आई कोडगा वाहीन तुला, हा कोडगा वाहिलेला आहे. वाईट वाटतं मित्रांनो, शिवसेनेचा सगळा उभार आणि विस्तार मी जवळून बघितलेला आहे. चुकीच्या हाती एखादी वस्तू पडली की तिची नासाडी ही अपरिहार्य असतं. मग ती वस्तू खेळणं असो, एखादं मोठं यंत्र असो, किंवा संघटना असो, किंवा राजकीय पक्ष असो. रोज एकनाथ शिंदे यांना शिव्या द्यायच्या, पण त्या सुद्धा संत एकनाथ महाराजांच्या ओव्या असतात तशा भारुडातून द्यायचा. रोडगा वाहीन तुला, याचं त्याचं तळपट कर, एकनाथाचं तळपट कर, चालू द्या उद्धव ठाकरे. मी थांबतो. आवडलं लाईक करा, शेअर करा आणि प्रतिपक्षाला सबस्क्राईब करा. नमस्कार.